हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ आहे माझं ऑनलाईन वॉच कलेक्शन. सो जेवढे काही वॉच मी यूज करते ते सगळे मी ऑनलाईन बाय केलेले आहेत. काही तर मला गिफ्ट भेटलेले आहेत. सो ते कोणकोणते आहेत हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ जास्त बकबक न करता आपण स्टार्ट करूयात. पण त्याआधी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब. चॅनल पहिल्यांदा बघताय तर नमस्कार, मी रुचिता. मी मेकअप, ब्युटी, फॅशन, हेअरस्टाईल आणि लाईफस्टाईल अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ घेऊन येत असते आणि छोटे छोटे रील्स असे मी इंस्टाग्रामवरती पोस्ट करत असते. फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ॲज वेल. सो जास्त बघ न करता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो ह्या सगळ्या ऑनलाईन वॉचेसच्या मागे ना छोट्या छोट्या स्टोरीज पण आहेत, पण त्या मी खूप शॉर्टमध्ये सांगेल कारण की जास्त सांगत बसले तर व्हिडिओ खूप जास्त लॉंग होईल आणि मग तुम्ही ते बघायला कंटाळाल. सो पहिले काही मी जास्त वॉचेस यूज करत नव्हते. एकच वॉच असायचं आणि ते अराउंड 2 इयर्स 3 इयर्स ते मी ऑलमोस्ट मी यूज करत. असं होतं ना की नाही एवढं इन्व्हेस्ट करायचे, का वेगवेगळे वॉच हवेत आपल्याला. सो एक वॉच मी सगळ्यावरती घालायची. अराउंड आय थिंक माझं लग्न होईपर्यंत माझ्याकडे एकच वॉच होतं, ते म्हणजे ब्लॅक पट्ट्याचं. तेव्हा पट्ट्याचे घड्याळ यूज करायचा जास्त ट्रेंड होता की नाही माहीत नाही, पण मी पट्ट्याचं घड्याळ खूप जास्त वापरलेले. माझं पहिलं घड्याळ आहे ते आहे हे आहे टायमॅक्सचं आणि हे असं लाल बेल्ट, रेड कलरच्या बेल्टमध्ये येतं. अराउंड 7 to 6 इयर्स आधी असे घड्याळ खूप लोक जास्त यूज करायचे. पर्सनली मी तरी असे घड्याळ यूज करणं प्रिफर करायची. तुम्ही बघू शकता माझ्या लग्नाला आता 7 इयर्स कंप्लीट झाले आहेत आणि हे माझं फर्स्ट गिफ्ट आहे फ्रॉम माय हजबंड. यू कॅन सी जे आहे तसंच्या तसं आहे. मी इतकं यूज केलं मी एव्हरी डे. तुम्ही बघू शकता त्याचा बेल्ट पण थोडा खराब झाला आहे, बट स्टील आय जस्ट लव्ह दिस वॉच. आणि हे वॉच जे आहे हे सुद्धा ऑनलाईन परचेस केलेलं आहे. मला याची लिंक भेटली तर मी नक्की द्यायचा प्रयत्न करेन. आणि या सगळ्या वॉचेसच्या जर तुम्हाला लिंक हव्या असतील तर मला कमेंट करा. आय विल प्रोव्हाइड द लिंक टू यू. म्हणजे असं छान रोज गोल्ड शेडमध्ये आहे. त्याची क्वालिटी खूप जास्त छान आहे, जास्त महागही नाही. अंडर 1000 रुपीजमध्ये तुम्हाला हे मिळू शकेल. सो दिस इज माय फेवरेट वन. हे अशा छानशा बॉक्समध्ये ठेवते. बघायला मला खूप जास्त आवडतं म्हणून मी असं ठेवते, मला पटकन मिळतात. माय सेकंड गिफ्टेड वॉच हे अजूनही ट्रेंडिंगमध्ये आहे. मी तुम्हाला इथे दाखवू शकते. मिंत्रावरती जर तुम्ही ड्रेसबेरी वॉचेस सर्च केलं तर सगळ्यात आधी तुम्हाला ह्याचाच रिझल्ट येईल. वॉच येणारच. आत्ता मिंत्रावरती याची प्राईस आहे 799 आणि हे मला अगेन माझ्या हजबंडने गिफ्ट केलं होतं माझ्या सेकंड ॲनिव्हर्सरीला अराउंड. बट हे मी इतकं यूज केले की तुम्ही बघू शकता याचा जो कलर आहे बाजूचा हा थोडा निघायला लागला आहे. बट स्टील याला घेऊन अराउंड 6 इयर्स झालेले आहेत आणि मी हे डेलीमध्ये यूज करते. जेव्हा मी ऑफिसला जाते किंवा कुठेही जाते, जर ह्याला मॅचिंगचा कोणता आउटफिट असेल ना तर मी हे वॉच घालते बिकॉज आय जस्ट कांट रेझिस्ट बाय वेअरिंग दिस वॉच. आय डोंट नो व्हाय, बट मला त्याचा कलर कॉम्बिनेशन, त्याचं डाईल हे माझ्या हाताला खूप जास्त चांगलं दिसतं. लेट मी शो यू आफ्टर वेअरिंग दिस. परफेक्ट कलर आहे. माझ्या हाताला तर व्यवस्थित बसते. असं होतं की माझा हात खूप जास्त छोटा आहे, सो त्याच्यामुळे त्याला मोठे मोठे डाईलचे जे वॉच आहेत ते सूट नाही करत. सो हे मला परफेक्ट भेटलेलं आहे आणि आय रिअली लव्ह दिस. सो तुम्ही सुद्धा नक्की चेकआउट करा. ह्याच्यामध्ये बरेच कलर्स अवेलेबल आहेत, पण मला हा जास्ती आवडला. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा कोणता वेगळा कलर्स आवडत असेल तर तुम्ही नक्की बाय करा बिकॉज दिस इज वर्थ फॉर बाय. माय नेक्स्ट वॉच विल बी अ डिजिटल वॉच, बट अगेन बाय फ्रॉम माय हजबंड अँड दिस वन इज दिस. हे आहे फिटशॉर्टचं डिजिटल वॉच. 4 to 3 इयर्स बॅक दिस इज न्यू लॉन्च फॉर द वुमन आणि हे डिजिटल वॉच आहे. हे खूप सुंदर आहे. आपले जे नेहमीचे डिजिटल वॉचेस असतात ते थोडेसे त्यांचा जो डाईल असते ना ती खूप जास्त मोठी असते आणि अगेन ती माझ्या हाताला येत नव्हती आणि मला असं होतं की खूप दिवस झाले तर माझ्याकडे बरेच ॲनालॉग वॉचेस आहेत. सो आय जस्ट वॉन्ट डिजिटल वॉच. सो अगेन त्यांनी खूप सारा रिसर्च केला अँड दिस वन इज गॉट फॉर मी. सो अगेन ह्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त वेगवेगळे कलर्स आहेत, पण मला हा कलर आवडला. सो आय बाय दिस. ह्याची जर मला लिंक मिळाली तर मी देईल. ॲक्च्युली मी खूप जास्त सर्च करत होती ह्याची लिंक, पण मला भेटत नव्हती. बट फ्लिपकार्टवरती जर अवेलेबल असेल किंवा त्यांच्याकडे असेल सो मी खाली नक्की टॅग करेन. डू चेकआउट. दिस वन इज ऑल्सो व्हेरी नाईस. मला असं वाटतं याची चार्जिंगसुद्धा मी बघत नाही लावायची
पण येस ही लॉंग लास्टिंग आहे. सारखं सारखं रिचार्ज सारखं सारखं चार्जिंग करायची याला गरज लागत नाही. हा थोडासा वेगळाच ब्रँड होता, म्हणजे मला तरी माहीत नव्हतं, पण मला हे माझ्या बड्डेला गिफ्ट दिलं होतं माझ्या फ्रेंड्सने. ते म्हणजे हे चुंबकचं ॲनालॉग वॉच. ह्याचा बेल्ट आहे ना, म्हणजे मला असा बेल्टसुद्धा खूपचा बेल्ट आहे ना, हा सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि ह्याचा डायलसुद्धा आहे. डायल जी आहे ती माझ्या हाताला परफेक्ट बसती आहे. तुम्हाला हे सगळे वॉचेस जे आहेत ते अंडर बजेट आहेत आणि तुम्ही इझिली कोणालाही गिफ्ट करू शकता. आणि ज्याला गिफ्ट द्याल त्याला हे डेफिनेटली आवडतील. सो हे हायली रिकमेंडेड आहे फ्रॉम माय साईड. ह्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये वेगवेगळ्या कलरचे ऑप्शन्स तुम्हाला भेटतील, पण मला असं सिम्पलसोबत जास्ती आवडतं. सो हे सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. सेम त्याच डाईलमध्ये आहे, पण थोडंसं वेगळं आहे. ह्याची आईला वगैरे नक्कीच गिफ्ट करू शकता, कारण की ते एवढ्या मोठ्या डायलचे ते यूज नाही करणार. सो थोडंसं युनिक आणि ट्रेंडिंगमध्ये असल्यामुळे तुम्ही असे वॉचेस तुमच्या आईला नक्कीच गिफ्ट करू शकता. हे आहे वॅन हुसेनचं. ह्याचा कलर आहे तो अगेन थोडासा गोल्डन ब्रॉन्झ गोल्डनमध्ये येतो. पूर्ण प्युअर गोल्ड म्हणजे असा चमकीवाला गोल्ड जो असतो ना तो नाही आहे. याचंसुद्धा बेल्ट ॲडजस्टेबल आहे. तुम्ही कुठेही जाऊन कुठेही वॉचच्या शॉपमध्ये जाऊन ॲडजस्ट करू शकता. हे सुद्धा हाताला घातल्यावरती खूप छान दिसतं. लेट मी शो यू. दिस लुक्स परफेक्ट. तुम्ही तुमच्या फॉर्मल्सवरती किंवा कुर्ता किंवा काही ट्रेडिशनल यूज करतात, सो डेफिनेटली ह्याच्यासोबत आजकाल प्रकारचे ब्रेसलेट्स घालून सुद्धा आपण आपलं जे वॉच आहे हे स्टाईल करू शकतो. सो त्यामुळे काय होतं, आपला पूर्ण लुक हा इन्हान्स होतो. सो वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. माझ्याकडे तर एकच आहे. किंवा तुम्ही असे जे छोटे छोटे मनीवाले ब्रेसलेट्स असतात ते सुद्धा तुम्ही तुमच्या वॉचेसवरती कॅरी करू शकता. त्यामुळे खूप मस्त आणि ट्रेंडी लुक येतो असं मला वाटतं. सो येस, हे होते माझे वॉच कलेक्शन्स. सो तुम्हाला हे वॉच कलेक्शन्स कसे वाटले, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.